विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। सासरच्या माणसाकडून छळ होत असल्याने विवाहित महिलेने संपवले जीवन। कुरुल प्रतिनिधी नानासाहेब ननवरे। दिनांक 9 रोजी मोहोळ तालुक्यातील कोनोरी गावामध्ये दुःखद घटना। सासरच्या मंडळीकडून वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने विवाहित महिलेची आत्महत्या। पैशासाठी अनेक मंडळी सुनांचा छळ करतात। यात निरापराध सुना आपल्या आयुष्याचा शेवट करतात। अशा अगणित घटना आजवर घडल्या आहेत। विशेष म्हणजे सदर घरात असे भिकारी लोक राहतात हे देखील या घटनेतून सामोरे आले आहे। सुनेने माहेरून पैसे आणावे अशी पती व सासू सासरे यांची मागणी होती। गाडी घ्यायची, घर बांधायचे म्हणून एवढा छळ केला जातो की शेवटी तिला टोकाचे पाऊल उचलावेच लागते। कितीही कायदे केले तरीही चटावलेली राक्षसी प्रवृत्ती आपल्याच घरातील सदस्याला छळत राहतात। एखाद्या मुलीशी लग्न केले म्हणजे मुलीच्या वडिलावर उपकारच केल्याची त्यांची भावना असते। मोहोळ तालुक्यातील कोनोरीत देखील असाच प्रकार घडला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। मोहोळ तालुक्यातील मोरवंची येथील ब्रह्मदेव घांटोळे यांच्याशी 2008 साली विवाह झाला होता। लग्न झाल्यावर काही दिवस व्यवस्थित गेले, परंतु थोड्याच दिवसात सासूपती धीराने तिचा छळ सुरू केला। त्याला कारण फक्त अनिताला अपत्य नसल्याने छळाला निमित्त झाले। ट्रॅक्टर घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणून अनिताकडे तगादा लावला जात होता। पैसे नाही आणत म्हणून तिचा छळ सुरू झाला। हा छळ सहन झाला नाही तेव्हा तिने आपल्या आई वडिलांना भावाला त्रास करत आहेत याची माहिती दिली। अखेर गावकऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मुलीला घाटोळे परिवाराला समजावून सांगून वाद मिटवला होता। प्रतिष्ठित मंडळींनी समजवल्यामुळे हा विषय संपला असावा असे वाटत होते, परंतु काही दिवसांनी पुन्हा त्रास चालू झाला। आपल्या आई वडिलांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आपल्या आई वडिलांना भावाला दुःख नको म्हणून सासर मंडळीकडून होणारा त्रास सहन करत होती। रोज हा त्रास सहन करायची, पण हा त्रास एवढा वाढत गेला की तो तिला सहन करण्यापलीकडे गेला आणि त्याच्या राहत्या घरात विषारी कीटकनाशक प्राशन करून आपले अखेर जीवन संपवले। यामध्ये दोघांना अटक केली आहे। दीर फरार आहे आणि त्याने आत्महत्या केल्यानंतर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तिचा पती ब्रह्मदेव पांडुरंग घांटोळे, सासू सुमन पांडुरंग घाटोळे यांना अटक करण्यात आली आहे आणि दीर शिवाजी पांडुरंग घाटोळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो सध्या फरारी आहे आणि त्याच्या आई वडिलांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे। पुढील तपास डुंगे साहेब करत आहेत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।